श्री कालभैरव वरद स्तोत्र. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महागणपती. जय जयाजी माता सरस्वती. आरंभिली काळभैरव स्तुती. व्हावे प्रसन्न निज भक्ता. प्राचीन काळी अगस्ती ऋषी गेले भेटा कार्तिकेयासी. उत्थापन देऊनी तयांसी केले स्वागत षडानने. उत्तम आदरातिथ्य केले क्षेमकुशल ते पुसले. वदला किमर्थ आगमन झाले सांगा मजसी तपोनिधी. तधी काय म्हणती अगस्ती काशी क्षेत्री कालभैरव मूर्ती. त्याची कैसी झाली उत्पत्ती जाणून घेण्या पातलो. कुमार वदला याच संदर्भात जय शिवे निरूपिले. भवानी प्रत तीच कालभैरव कथा सांप्रत. सांगतो मी तुम्हासी कालभैरव पंचम शिवावतार. शिवक्रोध स्वरूप खरोखर. त्याचे महात्म्य अपरंपार वंदनीय तो सकलांसी. भगवान शंकर देवाधिदेव त्याच्या मायेचा अचिंत्य प्रभाव. आदि पुरुष तो त्याचा ठाव नच जाणती कोणीही. रम्य पवित्र सुमेरू पर्वत सुरवर निवासस्थान अद्भुत. काही ऋषीजन गेले तेथ ब्रह्मादिकांते भेटाया. देवी देवतांसी वंदून वदले विदिते आलो दुरून. काही विशेष हेतू धरून करी उपकृत आम्हा ते. देवा माझी श्रेष्ठ कोण या विचारे संभ्रमित जन. आता तुम्हीच करा निरसन लोकमनीच्या शंकेचे. ब्रह्मदेव अहंभावे म्हणाला हा काय प्रश्न झाला. मम सामर्थ्य या विश्वाला असे ज्ञात सर्वार्थी. मी समस्त सृष्टी निर्माता. मी स्वयंभू अनादि देवता. अनंत कोटी ब्रह्मांडे रचयिता. मम कर्तृत्व अनिर्वच. नानाविध रूपगुणांनी युक्त. स्थूल सूक्ष्म रचना समस्त. निराकार साकारत्वे प्रकट माझ्या प्रभावे जाणवे. पंचभूते अतिविराट शक्ती जीव कोटी असंख्यात. विश्वसंचलन गुप्त अत्यंत त्याचा सूत्रधार मी. एसी असामान्य श्रेष्ठता आणि स्वयंसिद्धी योग्यता. माझ्या वाचून कोण मोठा असेल देव या संसारी. ती विधी दर्पोक्ती एकूण झाले गुप्त विष्णू भगवान. वदले ब्रह्मम्या ऋताभिमान. कशास धरीसी अंतरी तू अज्ञानी अल्पमती. म्हणून बोलता मिथ्या गोष्टी. अहंभाव व्यापला चित्ती नच जाणसी सत्याता. तुझा जनक मी कृतनारायण हे रहस्य जाणती सर्वजण. विश्वनिर्मितीस मूळ कारण माझीच प्रेरणा तुझ लागी. त्या अर्थे मीच करता करविता. निज सामर्थ्ये पाळितो जगता सर्वेश्वर मी. सृष्टी नियंता परमपुरुष सनातन. मीच व्यापिली व्यष्टी समष्टी. मीच परंज्योती परागती. असामान्य माझी महती. मीच संचालक विश्वाचा. लक्ष्मीपती मी जगन्नाथ. गती ऊर्जेचा उद्भव निश्चित. मीच अनादि महादैवत सर्वांवरिष्ठ या जगती. ऐसे महात्म्य अबाधित चतुर्दश भुवनी प्रख्यात. त्यापुढे तुझी थोरवी किंचित. व्यर्थ वल्गना करू नको. ते एकूण विधी क्रोधित म्हणे नारायणा मीच श्रेष्ठ. सत्य दडपुनी काय सांगसी जनात. मोठेपणा आपुला शब्दा लागी शब्द लागता. भांडू लागले उभयंता. मग ठरविती सत्यार्था विचारावे वेदांसी. चतुर्वेदांसी पाचारून काय म्हणती दोघे जण. श्रेष्ठ तत्वावरून विवाद उत्पन्न झाला. उभयंता माझारी तरी पक्षपात न करता सांगा आमच्यात कोण मोठा. तुमची साक्ष पटेल जगता म्हणून तुम्हा बोलविले. ऋग्वेद म्हणाला ज्याचे सत्ते समस्त विश्व व्यक्त होते. अंती त्यातच ते समावते. तो रुद्र श्रेष्ठ जाणावा. यजुर्वेद वदला गंभीर वचन. जो मूळ मायेचे अधिष्ठान योगाद्वारे ज्याचे अर्चन. तो शिव श्रेष्ठ जाणावा. साम म्हणे ज्यात ब्रह्मांडे भ्रमती. ज्याचेनी ते जे विश्व उजळती. महायोगी ज्याच्या ध्यानी रमती. तो त्र्यंबक श्रेष्ठ जाणावा. अथर्वे काय दिधले उत्तर. जो कैवल्यमूर्ती दयासागर. भक्तभय दुःख वारी तो सत्वर. तो शंकर सर्वश्रेष्ठ असे. चतुर्वेदांचा निर्णय ऐकून माया संमोहित विधी नारायण. अहंभावे वशीभूत होऊन करीती निंदा शिवाची. म्हणती आम्हीच थोर असता. काय शिवाची महती सांगता. काय असे त्याची योग्यता. काय श्रेष्ठत्व वर्चस्व. जो स्मशानवासी दिगंबर. वृषभावरुणी करीतो संचार. जटाधर जो पार्वती सहचर. भस्म धरितो सर्वांगी. त्याचे तुम्ही गुणगान करता. त्याला परब्रह्म म्हणता. याला काय म्हणावे आता. दृष्टी भ्रमित तुमचीही. तधी प्रणव स्वरूप सनातन अमूर्त ते मूर्त होऊन. वदले एकची शिव भगवान सर्वांवरिष्ठ देव असे. तो परमेश्वर साक्षात अव्यय अविनाशी अनंत. त्याचे सामर्थ्य अति अद्भुत आनंद स्वरूप तो असे. तुम्ही उत्पन्न मायेतून ती निरसता तुमचेही विलयन. माया पल्याड तत्व चिरंतन. शिवस्वरूप ते जाणावे
तेही मनने अमान्य केले. आम्हीच श्रेष्ठ म्हणती त्यावेळी अज्ञानाने चित्त व्यापिले अंत होईना तंट्याचा. तोच उभयंतामध्ये विराट झाली प्रकट दिव्य ज्योत. तिची महादीप्ती दिगंतरात व्यापून या राहिली. त्या अद्वितीय तेजात एक पुरुषाकृती दिसून येत. मुखमंडल दिव्य प्रभायुक्त स्वरूप वर्णातीत असे. नीललोहित विग्रह कांती अंगावरी नागभूषणे शोभती. त्रिनेत्र त्रिशूळधारी मूर्ती शिव प्रकटला साक्षात. त्या ते पाहून विरंची वदला रुद्रा मी जाणत असे तुझला. तव उद्भव असे जाहला मम पंचम मुखातून जन्मता रुदना आरंभिले. म्हणून रुद्र नाव ठेविले. घेई मम आश्रय यावेळी तेने सुरक्षित राहशील. एकूण तयाची वाचालता शिवशंकर संतप्त चित्ता. क्रोध येईना आवरता ताडिले भूमी सर मुष्टीने. तेव्हा तेथ अकस्मात झाला महाकाय पुरुष प्रकट. स्वरूप भयावह अत्यंत. प्रलयाग्नी तो भासी. त्याचे तेज धगधगित त्रिपुंडधारी त्रिनेत्रयुक्त त्रिशूळधारी जटा पिंगट. कंठी रुळती रुंडमाळा कर्णयुगली कुंडले मोठी. खादिरांगरा समान दृष्टी नागभूषणे अंगावरती. कराल दष्टा तो असे विकटहास्य करी क्षणोक्षण. दश दिशा गेल्या दनानून कालभैरव हे नामाभिधान शिव दिदले त्या लागी. मग काय वदले तयाप्रत तुझे स्वरूप भीषण अत्यंत. भैरव नामे प्रख्यात होशील तू त्रयभुवनी. तुझी काळावरी चालेल सत्ता तुझ काल राज म्हणेल जनता. तू दृष्टांचे दमन करिता अमर्दक म्हणतील तुझ लागे. तू भक्तांची दुरिते वारीशील पाप भक्षण तुझ म्हणतील. तू क्षेत्रपाल काशीचा कोतवाल होशील वंद्य देवांधिका. शिववरदाने काल भैरवाप्रत होय समाधान अत्यंत आदराने जोडून हात. वदला काय आज्ञा असे तदी शिव त्याते वदले. विधी नारायण उन्मत जाहले परमपुरुषा ते विसरले. अहम भ्रमित होऊनी त्यांनी वेदांसी अवमानिले. प्रणवातेही तिरस्कारिले माझ्या निंदेस. उद्ययुक्त झाले करी शासन उभयंता. ते शिव अपराध केला म्हणून वाम करांगुलीचे नख लावून. भैरवे पंचम शिर तत्क्षण छेदिले ब्रह्मदेवाचे. भैरव सामर्थ्य अपरंपार त्यापुढे विधी काय करणार. क्षमा मागून या सत्वर शरणागत तो झाला. नारायणही विनम्र झाला. शतरुद्रीय मंत्र जप केला. केले संतुष्ट शंभुदेवाला स्तुती स्तोत्रे गावणी. काल भैरव हाचे शिव साक्षात अंशरूपे झाला प्रकट. सत्य ज्ञान येता ध्यानात अहरहित विधी हरी. जाणून दोघांचे अंतःकरण ईश्वरे दिदले अभयदान. सुरवरांनी पुष्पवृष्टी करून शिव जय जयकार तो केला. मग त्रिलोचन विधी हरी ते वदले. तुमचे अज्ञान निरसया सगळे मी लीला कर्तृत्व दाविले. केले उत्पन्न भैरवा अति सांग चंडकपाली भैरव. रुरु भयंकर क्रोधोन्मत भैरव. संहार आणि भीषण भैरव मम अंशावतार जाणावे. हे अष्ट भैरव विख्यात असती. त्यात काळ भैरवाची विशेष महती. त्याचे स्वरूप त्रय अगोचर जगती. जाणती महाज्ञानी जे महाकाय आणि वटुक भैरव. तृतीय स्वर्णाकर्षण भैरव तयावरी ठेविता श्रद्धाभाव. भक्त कल्याण होतसे. नीलकंठ ईशान अर्धनारीश्वर मृत्युंजय क्षेत्रपाल दक्षिणामूर्तीवर. मंजूघोष दंडपाणी चंडेश्वरा माझेच अवतारी असती ते. मग काळ भैरवा ते वदले पंचानन. घडली ब्रह्महत्या तुझ्या हातून त्या पापाचे होण्या निरसन. प्रायचित्त घ्यावे तो. कापालिक व्रत धारण करून त्रिभुवनी भिक्षा मागून अभिमुक्त क्षेत्रासी करी गमन. पाप निष्कृती कारणे काशी क्षेत्र परमपावन. तेथ गंगेत करिता स्नान होईल समस्त दोष निर्मूलन. त्वा रहावे त्याच स्थळी. मग शिवाने ब्रह्महत्या नामक कन्या उत्पन्न केली एक. रक्तवर्ण ती दिसे भयानक जीवा लपलप करीत असे. शिवे आज्ञापिले तिजप्रत. हा काळ भैरव जोपर्यंत तिन्ही लोकी भ्रमण करीत जात नाही काशीसी तोपर्यंत या भयावह रूपात त्वा करावी याची सोबत. फक्त विमुक्त क्षेत्रात प्रवेश नाही तुझ लागी. शिव पावले अंतर्धान. काळ भैरव विधी मस्तक घेऊन प्रायचितास्तव केले गमन. हिंडू लागला त्रयभुवनी. नानाविध तीर्थयात्रा करीत पोहोचला विष्णू लोकात. तधी श्रीहरी लक्ष्मीप्रत वदले अवलोकी शिवलीला. निजांगी पाप निरसन शक्ती. तरी शिव भैरव रूपे हिंडती. पाप परिणाम जना दाविती करीती जागृत त्रैलोक्या. अशा तऱ्हेने सर्व लोकांत निजलीलेचे प्रदर्शन करीत काळ भैरव प्रवेशला. काशीपुरीत ब्रह्महत्या गेली पाताळी.
तोच अकस्मात काय घडले, ब्रह्ममस्तक हातून खाली पडले, ते स्थान प्रसिद्ध झाले. कपाल मोचन म्हणती त्या पंचगंगेत स्नान करून घेतले भैरवे विश्वनाथ दर्शन. काशी क्षेत्रपाल म्हणून कार्यरत राहिला. शिव वरदाने तयाप्रत दैवत म्हणून मान्यता प्राप्त. देवही वंदती विनम्र होत, महात्म्य अगाध वाढले. काळ भैरवा ते भेटून मगच घ्यावे विश्वेश्वर दर्शन. हा तेथील क्षेत्र नियम प्राचीन, आजही पाळती भाविकते. या नियमाचे करिता पालन, होय पूर्णता पापक्षालन. काळ भैरव कृपा लाभून सर्व मंगल होत असे. कार्तिक मासी वद्य अष्टमीला काळ भैरव अवतरला. निज भक्ता ते रक्षा याला, असे दक्ष सदाच तो. काळ भैरव उपासनेस अष्टमी चतुर्दशी तिथी विशेष. रविवार आणि भौमवारास करावी पूजा प्रार्थना. काळ भैरव प्रसन्न होता, निरसती दुःख भय चिंता. महासंकटे दुर्धर व्यथा पळता ती दिगंतरे. अशुभ अमंगल विलया जाते, कार्यसिद्धी होय सर्वाते. आयु आरोग्य यश धैर्य लाभते. उत्तम संतती संपत्ती. शत्रुभय तस्कर भय सर्पभय अपमृत्यू भय. ग्रह पिशाच पीडा राजभय होय समूळ नष्टते. जारण मारण अघोरी शक्ती. हितशत्रूंच्या असंख्य युक्ती. कुयोग आणि दृष्ट प्रवृत्ती होती निष्प्रभ तत्काळ. ज्ञान वैभव मान प्रतिष्ठा लाभते लक्ष्मी राजमान्यता. काळ भैरवाच्या भक्ता उणे न पडते काहीही. त्याचे कृपांकित भाविक जन त्यांचा लौकिक वाढे निशिदिन. वृतांत पळतो त्यांना पाहून काळ भैरव धाकाने. ऐसे काळ भैरव सामर्थ्य असे विख्यात त्रैलोक्यात. म्हणून भजावे तयाप्रत जावे शरण तया चरणे. श्वान वाहनी आरूढ होत जो निष्पाप भक्ता ते रक्षित. त्याविषयी भक्तिभाव धरतात ते सुखी या संसारी. सदाचारी सदवर्तनी भक्त प्रेमाने स्मरती काल भैरवाप्रत. त्यांना प्रसन्न कैलासनाथ भोग मोक्ष देत असे. मनुज कोणत्याही वर्णाचा राव असो की रंकसाचा. प्रार्थने काल भैरव कृपेचा येतो प्रत्यय सर्वांसी. भैरवाचे भजन पूजन कधीही करावे स्मरण चिंतन. भावभक्तीसी नाही बंधन काळ वेळेचे जाणावे. स्कंदे निवेदिले महिम्न अगस्ती पावले समाधान. करीत काल भैरव स्मरण गेले आनंदे स्वस्थाने. हे काल भैरवा दयाघना काशीनाथा. कालिका रमण द्यावे सद्भक्ता वरदना. हीच विनंती चरणांसी. हे मोक्षवल्लभा मंत्रनायका मकराधीशा क्षितिनायका सर्व संतोषा डमरुवादका हरिसी विश्व आतरता. हे सिद्धात्मा भूतसंगनायका व शंकरा कर्म पाशमोचका. विद्यागुरु धर्मसेतू पालका. दैत्यदर्प निवारिसी भक्तवत्सला भक्तपालका. घनश्यामा जय श्रीवर्धका. भीमसेना भवाब्दितारका करिसी छाया कृपेची. मुक्ती मुक्ती कीर्तिदायका प्रबोधका वेदशास्त्रार्थ दर्शका. हृदयज्ञानी सेवक सुका नीनपतिता उद्धरिसी. अधिक काय सांगू नाथा धन्य तुझी कृपालुता. ती कोणासी नये वर्णिता म्हणून विनम्र झालं. स्मृती मात्रे संतुष्ट होसी. भक्तरक्षणा अविलंब धावसी. योगी जन ज्ञानी महातापासी वंदिती तुझला. सद्भावे आता एक विनंती तुझप्रत. मज अनाथा करी सनाथ. अल्पसेवा जी केली येथ गोड मानुनी घेई तू. अपराध माझे कोट्यानुकोटी ते सर्वही घाल पोटी. ठेवी सदोदित कृपादृष्टी हीच विनंती चरणासी. हे महाश्रेष्ठा कालभैरवा तुझ्या समस्त भक्तांचा हेवा देवानिदिकांनीही करावा. ऐसे तुझे महात्म्य भक्तहित करता ऐसी ख्याती घातली तुझी या चरणी मिठी. तारी मजसी वारी विघ्नेती हरावी समस्त भयचिंता. हे काल भैरव वरद स्तोत्र पावन नित्य पाठास्तव केले वर्णना. या पठने हो भक्त कल्याण हीच विनंती परमेशा. प्रतिदिने शुचिभूर्त होऊन काल भैरव स्मरण करून मनपूर्वक करावे पठन या वरद स्तोत्राचे. ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा अष्टोत्तर शत रुद्राक्ष माळेवर जप सतत करिता विपदा टळतील. ही उपासना 6 मास करिता अनुभूती येईल भक्तास. काळ भैरव प्रसन्न होईल त्यास करील कल्याण सत्य हे. शके 1929 पौष कृष्ण त्रयोदशीस शिवरात्री दिनी प्रदोष समयास झाले संपन्न लेखन हे. शब्दसुमने जी येत गुंपिली त्याची माला भैरवचरणी अर्पिली. शिवकृपेने रचना झाली कवी ते प्रसन्न सद्गुरु. इति जितेंद्रनाथ रचित श्री काल भैरव वरद स्तोत्र संपूर्ण.